ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकल विद्येचे निगरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता हृदया फुले चोपाळूया फुले वरी बैसौ पाऊले श्री गुरूंची ते नमस्कार आता श्रीपादनाथं गुरुराज वैर्यं मोक्षो नाम ज्ञानदानैकलक्ष्यम् कोटि क्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविदावरिष्ठं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर दुडितो कथे काळी आपण असावे जवळी येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कला श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन चरणी ठेवावे बांधून आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटो देव फाटे आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो मनोनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे द्वैषे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आधी दर्शे ग्रंथ ज्ञानेश्वरी 18व्या अध्यायातली गुरु तेथे ज्ञान आणि मनोनी जाणतेने गुरु भजिजे ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातले 24व्या श्लोका 24वी ओवी आहे आणि तुम्हा सज्जनांच्या मायबाबाच्या सेवेसाठी निवडलेली आहे। काय म्हणतात माऊली ज्ञानोबर आहे म्हणून का जगाच्या पाठीवर आपण आलो आहोत म्हणून पुढे सरका पुढे आपण जगाच्या पाठीवर आलो का आलो कुठून आलो कशासाठी आलो हे समजून घेण्यासाठी आणि देण्यासाठी त्याची गरज आहे सद्गुरूची त्याची गरज आहे गुरुची। तुम्ही आपण तेव्हा जगामध्ये जन्माला आलो मंदिरातल्या या मारुतीराणी मूर्ती दिलेली या मूर्तीने मला तुम्हाला शरीर दिलेलं नाही त्याच्या आत्मा आमच्या आतमध्ये राहतो तो मारुती आहे। मरुत म्हणजे वारा हलवतो तो मारुती इति म्हणजे हा याचा शोध घेण्यासाठी सद्गुरूची गरज आहे। व्यवहारिक सत्तेमध्ये तुम्ही आपण जन्माला आलो पहिला गुरु आहे आई। कशी आई गुरु आहे आपल्याला शी काही कळत नाही आपली आई आपल्या सांगते बाळा शी आहे। विस्त्याजवळ परवा एका मुलाने गेलं रांगत विस्त्यापाशी आई देवपूजा करत होती वडील ज्ञानेश्वरी वाचत होते। मग ज्ञानेश्वरी वाचताना कसं उठायचं देवपूजा करताना कसं उठायचं अगोदर देवपूजा करायची सद्गुरूचं स्मरण केलंय देवपूजा चालू आहे मुलाकडे पहा की मला मुलगा परत होईल तो म्हणतो ज्ञानेश्वरी जर मी सोडली अर्धवट तर माऊलीला काय वाटेल तोही उठत नाही ती उठत नाही त्या मुलाने असत विस्तू हातामध्ये आला तर त्याची फुलं झाली। श्रद्धावान लभते ज्ञान एवढे श्रद्धा एवढा विश्वास गाढा पाहिजे श्रेष्ठ पाहिजे कारण आपला विश्वासाने प्रपंच चालतो आणि विश्वासाने परमार्थ करावा लागतो। साधू संतांचा विश्वास कुठे आहे संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा कुठल्याही भावामध्ये अंतर नाही। तुकाराम सांगतात माझ्या भावात अंतर पडू देऊ नको देवा म्हणून जगात जन्माला आलो म्हणून काही कळत नव्हतं म्हणून पहिला आई गुरु आहे।
बाळाला चांगलं वाईट ज्ञान देतो, असं करू नको तसं करू नको, वापर व्यवहारातला शिकवतो. तो बाप आहे, तो वडील गुरु आहे. पहिला गुरु कोण आहे? आई आहे. शास्त्र सांगतं मातृदेवो भव. दुसरा वडील गुरु आहे, शास्त्र सांगतं पितृदेवो भव. तिसऱ्यांदा जर पाहिलं तर सद्गुरु देव आहे म्हणून सांगतात. एका जनार्दनी गुरुदेव, येथे न घ्यावा बा संशय. नाथबाबांचा अभंग आहे. गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासो. आता हा परमात्मा गुरु कोण आहे? परेशु म्हणजे काय? चार वाणी आहेत. पर इशू म्हणजे आपला जो इथं ब्रह्मरंध्र आहे बेंबीचं, त्याच्या खाली जी स्थिती होते त्याला परेशु म्हटलेलं आहे. प्रबोध दिल्यानंतर चिंतन जर केलं तर तुम्ही माझी आठवण कराल आणि मला फोन कराल, कुठे आलात, कसे आहेत, काय आहेत. दिवसभरात कोणी आपल्या श्वासावर किती लक्ष ठेवलंय हे मला तुम्ही प्रवचन संपल्यानंतर सांगा. गुरु परमात्मा परेशु म्हटलंय. माझ्या आतला आत्मावाला गुरु ते दाखवला. हाती द्यावा पदार्थ, तैसा नव्हे गा परमार्थ. तोही प्रबोधी सद्गुरुनाथ सशिष्या. काय आपल्या वाडीचं भाग्य उदयाला आलं मला माहित नाही. आणि भाग्य उदयाला आलं म्हणून मामांच्या निमित्ताने तुमच्या गावाला येणं झालं. आणि येणं झाल्यानंतर हा विषय आपल्या लोकांनी समजून घेतला. जाणतेपणा आला तरी गुरुचं भजन करावं लागतं म्हणून जाणतेने. गुरुदेव आहे आणि तो कुठे राहतो? तुमचा प्रबोध झाला आहे ना, त्याने वाणीने सांगितलं, पण त्याच्या आतला चालू असलेल्या सद्गुरूने दाखवला. ज्ञानदेवा मौन धरोणी, आतली माळ सद्गुरूने तुम्हाला दाखवली. आणि आतली माळ दाखवल्यानंतर तुमचा श्वास कसा चालला पाहिजे, अजपाजपणे मोजता येणारा नाही असा जप सद्गुरूने आपल्याला दिलेला आहे. तेथेही मनाचा निर्धार असेल, त्या जपाचं चिंतन तुम्ही आणि मी मनाच्या निर्धाराने केलं पाहिजे. आणि मनाच्या निर्धाराने आपण शेताची मशागत करतो म्हणून पीक चांगलं येतं. आणि पीक चांगलं येतं म्हणून भाव चांगला येतो, म्हणून शब्दावरच चला. गुरुने काय केलं? निज वस्तू दाविली माझी मत. माझ्यात एक वस्तू होती आणि त्याच्यामध्ये ते सद्गुरूने माझ्या श्रीपाद माऊलीने माझी चालू करून दिली होती. म्हणून त्यांनी सांगितलं, हृदया हृदय एक झाली, ये हृदयीचे ते हृदयी गातली, द्वैत न मोडता केले आपणाईसे. गुरु गुरुच आहे, शिष्य शिष्यच आहे, पण त्याला अर्जुनाच्या पंक्तीला बसवलेलं आहे. अर्जुनाची नियपांती परिसन या योग्य होती, अर्जुनाच्या पंक्तीला बसवले, वाढायला योग्य केले. आता वाढल्यानंतर खायचं कसं हेही कळलं पाहिजे. कोणी कोणाशी न बोला, तुम्ही हळूहळू चाला. इकडे इकडे वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही फक्त आणि फक्त आजपावर लक्ष ठेवा की माझा श्वास नामस्मरण कसा करतोय. माऊली सांगतात, सोसे सोसे मारू हाका. ती वारी आहे. फुटकाचा विना त्याला दोन तारा, घाली येर धारा पंढरीचा. ह्या दोन तारा आहेत, शरीर पंढरी आहे. माझी सद्गुरूने मला दाखवली आणि त्या दोन तारा येरधारा करतायत. आणि आत जाताना काय म्हणतात, बाहेर येताना काय म्हणतात हे तुम्हाला समजलेलं आहे. पण लक्ष मात्र ठेवावं लागेल. आणि लक्ष जर नाही ठेवलं तर 3 नंबरला सांगतात गुरुदेव आहे, 4 नंबरला 12 वाजता, 11 वाजता, 6 वाजता, 5 वाजता आपल्या दारात कुणीही येऊ द्या, पण त्याला एक चतकोर अर्धी भाकरी आणि त्याला एवढी भाजी आणि वाटीभर पाणी द्या तांब्याभर. अतिथी देवो भव. पहिला मातृदेवो भव, आई देव आहे. दुसरा पितृदेव भव, वडील देव आहे. तिसरा आचार्य देवो भव, गुरुदेव आहे. चौथा अतिथी देवो भव. आणि तुम्ही आम्ही देवदेव करतो ना, माऊलीने व्यंगात्मक बोललेत माऊली आपल्याला इथे. तुम्ही आपण देवदेव करतो ना, देव देव म्हणोनी व्यर्थ का हिंदशे. 5 नंबर लागतो. देवो देवो भव, देवो देवो भव 5 नंबरला देव. 1 नंबरला आई आहे. ज्यांचे आशेत
त्यांनी विचारत जेवली का, खाल्लं का, पिल्लं का, आई वडिलांना विचारा फक्त. एखाद्या बिस्किटचा पुडा 20 रुपयाची भेळ आणून द्या, ते गावभर सांगतात माझ्या बाबांनी मला विचारलं तर काही जेवलंय का नाही. आई वडिलांचा आनंद आहे तो आशीर्वाद आहे, सद्गुरूचा आनंद आहे तो आशीर्वाद आहे. कारण तुमच्या आतला आनंद त्यांनी काय केलेला आहे, जागा करून दिलेला आहे. पण आपल्याला आतमध्ये रमत नाही मन आपलं. मनाला आतमध्ये जर रमायची सवय झाली, मनाला आतला जर सुख मिळायला लागलं, हाताशी आलं, धारे आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी यावीन चावटी करू नका, आतलं सुख घ्या, असं तुकोबाराय सांगतात. इकडे तिकडे फिरलं तर काय, नका आडराला जाऊ धनी, धनी झालं खोटे बुडवाल हित, विचारी म्हणत आपुलिया. इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे केलं तर आपलं नुकसान होईल. काय केलं ज्ञानोबरायांना त्यांच्या गुरुने, ज्ञानोबराय सांगतात सद्गुरु सारिका सोयरा सज्जन. मला असा एक सोयरा भेटला, असा एक जीवलक भेटला, दाविले निधान वैकुंठीचे. या जगात भरलेला, वैकुंठात भरलेला देव माझ्या सद्गुरूने मला दाखवला. ज्ञानदेवा पाठ हरी हाच वैकुंठ. कोणता हरी? एक नाम हरी, नामच ईश्वर आहे. पण ती किती लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्या ठेवलेल्या देहाचं नाव कधी विसरतो का आपण? कधी बाजारात गेले हरवतंय का ते? सोन्याचा दागिना हरवे, तुमचं पाकिट मारलं जाईल, पण तुमचं देहाचं ठेवलेलं नाव हरवेल का? नाही. मग तुम्हाला जर नाम मिळालेलं आहे ते कशासाठी हे पण कळायला पाहिजे ना. तरुण जायचे आपल्याला का मरून जायचे, हा महत्वाचा प्रश्न आहे. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. काय ठसा उमटला पाहिजे? जिकडे तिकडे परमात्मा भरलेला आहे. ज्ञानदेवी बघा, सगळीकडे ज्ञानदेव आहे, ज्ञानदेव म्हणे आहे. पण एक हरिपाठातले एक अभंग असं आहे, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा. येणे रामकृष्णाने म्हणायचं ते भाषा शुद्धी करण्यासाठी. वैखरीचा जप मध्यमच आहे, मध्यमेचा पश्चिमीच आहे, पश्चिमीचा परीला मिळेल आणि सद्गुरु तुम्हाला परीच्या पलीकडचं नाम सांगते. रामकृष्ण हरीचा जप जेव्हा आपण करणार, त्या मी म्हणतो म्हणून नाही, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा. पण ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, जोड मात्र हरिनामाची पाहिजे. मग पुढचं राम कृष्ण आवडी सर्व काळ अखंड रामकृष्ण 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 अखंड पद. ज्ञानदेवा गोडी कशाची? देवाची गोडी, हरिनामाची नामाची जोड पाहिजे. माळ हलवायची नाही का? हलवायची. ओढायची नाही का? ओढायची. पण का? तर आपला चाललेला श्वास त्या माळेवर बसतो का? त्या नामावर बसतोय का? आणि मला आंतरिक सुख मिळतंय का? कशासाठी करायचंय? चांगला विचार केला, देवप्राप्तीचा विषय नाही, देव स्वयंमेव तयार आहे. अज्ञान जाण्याचं साधन करायचंय. मग नाथ बाबा सांगतात, करा रे बापानो धनी करणीचे. कशासाठी हरीचं साधन करायचंय? जेणे नये जन्म यमाची. आपल्याला यमपुरीला जायचं नाही, आपल्याला यमपुरीला जायचं नाही, म्हणून नामाचं साधन करायचंय. नंबर 1. नंबर 2, ऐशी साधना करा. हे सगळं करा, रामकृष्ण हरी म्हणा, माळ जपा, सगळं करा, पण नामाची जोड पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जन्ममरण टळलं पाहिजे. जन्ममरण टळेल कधी? तुम्ही आम्ही स्वर्गाला जाऊ कधी? अरे हरिपाठातच सांगितलं, माणूस स्वर्गाला जातोय. कधी सांगितलं का कुणी की तुम्ही स्वर्गाला जाणार आहात म्हणून? जाणार तुम्ही स्वर्गाला. कधी जाणार? कधी जाणार? झोपताना श्वासावर लक्ष ठेवा, सकाळी उठल्यामध्ये श्वासावर लक्ष ठेवा, आणि सकाळी 6 ते 7 तास, अर्धा तास, 15 मिनिटं ध्यानाला बसाच आणि सद्गुरूचे ध्यान करून बसा. गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, म्हणून गुरुशी बधावे, रूप ध्यानाशी आणावे. किती म्हणून सांगू काही, देव आहे गुरु पायी, म्हणून साठी सांगितले त्यांनी. गुरुला ध्यान करून ध्यानाला बसा. गुरु देहात राहत नाही, जो नामाला बसतो त्याच्या अवतीभोवती गुरु फिरत असतं. हे माहित नाही तुम्हाला? ज्या क्षणात तुम्हाला नामाचं ध्यान आहे काका, त्या क्षणाला सद्गुरु तुमच्या जवळ आहे. अनुभव करा. कारण तुकोबाई सांगतात, अनुभवाला अंगा तो या जगात येत असे. कशासाठी गुरुने तुम्हाला सांगितलंय? तुमचे नातेवाईक ज्या घरात एक नामधारक आहे,
ज्या घरात एक नामधारक आहे त्याचे मरून गेलेले सुद्धा स्वर्गाला जातात, वैकुंठाला जातात. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ, माझे पूर्वज वैकुंठाला जाणार आहेत कारण मी नामधारक आहे. नंबर 2, मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर, होऊन ठेले. तुमचे आमचे नातेवाईक सगळे. पण आपण ध्यान केलं तर, आपण ध्यान केलं तर बरं काय, पहिलं लक्षात ठेवा. नाही तर आपण नाम घेतलंय आणि आपण वनवन करतोय, जमणार नाही. तो आतला एवढा वेळा नाही, त्याला कळतं मी काय करतोय, काय बोलतोय, काय करतोय, ते आतल्याला कळतंय नाही. चतुर्भुज नर स्वर्गाला जातात, मग नरकाला जातात काय? सगळीकडे देव, वैकुंठ कैलाशी तीर्थ क्षेत्री देव तयारी न ठावरिता कोठे. मग सगळेच जातात का? जर हरी समजला नाही, कळून समजून उमजून हरी समजला नाही तर हरिवीन जन्म नरकाची पैजाना. सावध राहायचंय बरं. आपण खूप सावधतेने नामस्मरण करायचं, खूप सावधतेने. प्रपंच तुम्ही आगीचार बंगले बांधा, गाड्या घ्या, 10 एकर खरेदी करा, इदम न मम, त्याला माझं म्हणू नका. एवढं दुःख आहे आपल्याला. या देहाच्या बांधवडीनं पडिजे, सुख दुःखाच्या सागरीनं बुडीजे, सुखे सुखरूपा घडीजे माझी या अंगा. सुखाचे सागर आहेत जीवनामध्ये, दुःखाचे सागर आहेत. पण सुख आणि दुःख, सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय? सुख म्हणजे मनासारखं आणि दुःख म्हणजे मनाविरुद्ध. आणि मन कुठे? मन कुठे राहतं? ते म्हणतात मन मुंडा, मन मुंडा मग परब्रह्म दोंडा. अगोदर काय करा? मनाचं मुंडन करा. मुंडन करायचं म्हणजे मन हातात धरून त्याची केस काढता येतील का तुम्हाला? मन हातात घेता येत आहे का? संतांचे शब्द आहेत, आधी मन घ्यावे हाती मग पूजावा श्रीपती. देव तसं होतं, आधी मन. मनाला जर आपलं सुख दाखवायला लागले, मनाला जर तुम्ही नामाचं प्रेम दिलं, प्रभू आज का रुसला का रागवलं, मला सद्गुरूचं ध्यान सुद्धा नाही आलं अख्ख्या दिवसात. का रुसला का रागवला, आज मला नामाचं ध्यान पण नाही आलं दिवसात, कारण मी जगतोय ते नामामुळे. जगतोय मी नामामुळे जगतोय. नामाने जर देहाचा त्याग केला, कुठे लिखवर दे, कुठे न्यायचं? चांगला विचार करा थोडासा. कशासाठी करायचं हे आपल्याला? हे करायचंय. आपण परमार्थ क्षेत्रामध्ये काही केलं, काही दिलंच, दान धर्म, त्याचा परिणाम एक कर्णाचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. कर्णाने दान पुण्य केलं. कर्णाचा हात कोणी धरू शकत नाही की ज्याने एवढं काही दान पुण्य केलेलं आहे की देव सुद्धा त्याच्या पुढे हात जोडत होता. एवढं दान पुण्य कर्णाने केलेलं आहे. अंगावरची सोन्याची दिलेली देवाने कवच काढून दिली, सोन्याची दिलेले दात काढून दिले. आपण काय देतो? तो कर्ण आहे, तो कर्ण आहे. अर्जुन म्हणाला, देवा खरं सांग बरं, माझ्याकडे येतो, माझ्याकडे गप्पा करतो, माझ्याशी जेवतो, माझ्याशी मैत्री करतो, मित्रता वागतो, आणि त्या कर्णाबद्दल तुला फार इतकं का बरं आदर आहे रे? देव म्हणे, हे काही मी तुला सांगू शकत नाही. मी उद्याला नाही सोन्याचा डोंगर तयार करतो आणि तू कर्णाची बरोबरी करू नकोस. आता हा झाला व्यवहारिक सत्तेतला कर्ण. परमार्थातला कर्ण म्हणजे श्रवणाचे निमिषे एवढी बैसावे, साम्राज्य भोवणी सुखे नांदावे. कानाने चांगलं ऐकावं. दिवसातनं 5 ओव्या ज्ञानेश्वरीच्या, 5 अभंग, काही रामकृष्ण हरीचा आतून जप, सद्गुरू दिलेलं नाम 5-10 मिनिटं तरी ऐकावं त्या कानाने. धून मे धून, आपली धून, पराई धून, पाप न फूल. आपलं नाम ऐकता 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 शेवट तो माझा बहु गोड झाला. म्हणून परमार्थ करायचा आहे. पवारवाडीला काय मला 10-20 लाख रुपये कोणी देतील म्हणून नाही पवारवाडीला यायचं. फक्त करा. आणि केलं म्हणजे होतं. माझी बाबा सांगायची, केलं म्हणजे होतं. देवाने एक सोन्याचा डोंगर केला तयार. अर्जुनाने दौंडी पिटवली, सोनं न्यायला या, लोक यायला लागले. अर्जुन खोऱ्याने उकरायला लागला, आपल्या हाताने द्यायला लागला. भरलं का तुमचं गमेला उचला, भरलं का तुमचं गमेला उचला, भरलं का तुमचं गमेला उचला, भरलं का तुमचं गमेला उचला. संध्याकाळपर्यंत अर्जुन थकून गेला. म्हटलं, देवा तो डोंगर काही माझ्याकडनं वाटला गेला नाही रे. देव म्हणे, उद्या कर्ण कसा वाटतोय ते बघ. तुझ्यात आणि कर्णामध्ये काय फरक आहे?
विरुद्ध दिशेला असेल, तो विरुद्ध बाजूने काम करत असेल, पण कर्णाचं दातृत्व काय आहे? दुसऱ्या दिवशी कर्णाला सांगितलं देवाने, कर्णा गावाबाहेर एक सोन्याचा डोंगर आहे बेटा, तेवढं संध्याकाळपर्यंत संपवायचा. कर्ण गावामध्ये गेला, लोकांना सांगितलं बाहेर देवाने एक सोन्याचा डोंगर तयार केलाय, ज्याला जेवढं पाहिजे तेवढं सोनं घेऊन जा. कर्णाने बाहेर जाऊन पाहिलं, डोंगर खरंच सोन्याचा आहे. लोक आले, संध्याकाळपर्यंत बैलगाड्यावरून सगळं खरडून नेला, डोंगर शिल्लक राहिला. कारण काय केलं? न्यायला देणं आणि नेणं, घेऊन जा. तर समजत असली भाषा तर बघा थोडीशी. हे जे देतो ना आपण 5 बोटाने, अन्नदान म्हणा, काही पैसा दान म्हणा, तुम्ही आज ही जर काही वर्गणी दिली असेल ना काका, तेवढीच तुमच्या नावावर पडली. तुम्ही कुणी सप्त्याला पैसे दिले ना, तेवढेच तुमच्या नावावर पडले. तुम्हाला असं वाटेल माझ्या नावावर 100 एकर आहे, ती तुमच्या नावावर नाही, मागच्या चोरांच्या नावावर आहे. ते तुमचे लेकर आहेत ना, ते कुबेर आहेत. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला. फक्त माझं कशाला म्हणावं? नामाला माझं म्हणावं, सद्गुरूला माझं म्हणावं, देवाला माझं म्हणावं. म्हणतो का आपण? म्हणत नाही. अभंग म्हणतो की देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा, सत्य बोले माझी वाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. पुढचं चांगलं आहे का जरा? देह देवाचे देऊळ. देह मंदिराला तुम्हाला निर्मळ करायचं, देवाला तुमच्यात येऊन राहावंसं वाटतंय हो. देवाला माणसामध्ये येऊन राहावंसं वाटतंय हो. देह देवाचे देऊळ, आत बाहेर निर्मळ, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. प्रभू आतमध्ये खूप किचड आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर खूप चिखल आहे आतमध्ये. त्याच्यामध्ये परमात्मा लुकलुक 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 करतोय. चांगल्यापैकी ज्योत चमचम चमचम हृदय आकाशामध्ये करत असते. आणि कडेने ती मंडळी असतात 6 जण, कुंभा करिता की पोखर, आत 6 जण उंदीर. ते तुम्हाला घालवता येणार नाही, पण नामस्मरण ते नम्र झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तोपर्यंत ते हाताशी येणारच नाही. नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. कारण आपण गेल्यानंतर 7-12 कोरा कधी होतो? तुमच्या तर नावावर काय असेल का नाही माहित नाही, तुमचा कोरा व्हायचा विषय पण नाही. पण ज्यांच्या नावावर आहे 7-12 कधी कोरा होतो? 13-14 नंतर. माणूस मेल्यानंतर 1 महिन्यापर्यंत त्याचं नाव काढून टाकलं. जर पुण्याला राहणारा असला इथला तर त्याला मला त्वऱ्या अर्ज देऊन जाताला ठ्यापिसलं म्हणजे नाव लागल. म्हणजे आपण एवढं जिंदगीभर कमवलं, आपलं नाव राहत नाही तिथे. राहतं का? राहत नाही. मग कर्ण एवढा दानशूर आहे. मी केलेल्या पुण्याचं काय होतं म्हणे? मी केलेल्या पुण्याचं काय होतं? संकल्प विकल्प करून केलेलं पुण्य वायाला जातं. पापात्मक पुण्य काय सांगितलंय? पापात्मक पुण्य नरका जायचे, पुण्यात्मक पापे स्वर्गा जायचे. पापच आहे. मी केलं, मी असं झालं, मी चिकटलाय तिथे, तो पापात्मक पुण्य आहे. मी चिकटलाय तिथे, ते पापात्मक. पापाचंच पुण्य स्वर्गाला नेतंय आणि पापाचंच पुण्य नरकाला नेतंय. मग देवाला मिळणारं पुण्य नेमकं कोणतं? माते पाविजे ते निव्वळ पुण्य. मग देवाला निव्वळ पुण्य हरिमुखे म्हणा. तोंड दिलंय रे देवाचं, तोंड दिले तुम्हाला. आपल्या 7 दिवसाचं भागवत करतो काय राजा परीक्षिती, आणि 7 दिवसात स्वतःला मोक्ष मिळवतो काय? आपल्याला फक्त आणि फक्त मोक्ष मिळवण्यासाठी परमार्थ करायचा राजा. आणि दातृत्व भाव कसा आहे त्याच्याही मनामध्ये आलं. मी एवढं दान करतो मग कुठे जातं? मी एवढं दान करतो मग कुठे जातं? त्यांनी दौंडी पिटली, माझ्या पुण्याचं कोण सांगेल? कोणाला सांगता आलं की दान करतोय ते कुठे जातंय? एक परट्याची मुलगी होती, तिची एवढी साधक होती, ती म्हणे माझ्याकडे पाठवा कर्णाला. तो म्हणे तू सांगणार आहे का चिमुरडी? म्हणे हो मी सांगणार आहे. सांगितलं तिने, तुम्ही पूर्व दिशेला सकाळी सूर्योदयापूर्वी निघा.
सकाळी 11 वाजता तुम्हाला बिना दरवाजाचं मंदिर लागेल. साधू मधल्या एका कळसातनं बाहेर पडेल. त्याने तुम्हाला पाहिल्यानंतर तो स्वर्गाला घेऊन जाईल. स्वर्गाला घेऊन गेल्यानंतर तो तुम्हाला तिथे जेवायला घालील आणि पुढं काय अनुभव येतो तुम्हाला आल्यावर सांगा. तिने सांगितल्याप्रमाणे पूर्वेला चालत चालत गेले. पूर्व दिशेला गेल्यानंतर साधारण 5-10 किलोमीटर अंतरावरती 11 वाजले आणि 11 वाजल्यानंतर तो साधू स्वर्गात निघाला. त्यांनी पाहिलं, हा तर अतिथी आहे, अतिथी देवो भव. साधू होता आतमध्ये. साधूने त्याला असा हात केला, वर घेतला, स्वर्गात घेऊन गेला. स्वर्गात गेला, जेवण केलं, फेरफटका मारायला लागला. इंद्रचंद्र वरून मातृपितृ भ्राता सगोत्र अपार इंद्रचंद्र देव, त्याचे आजोबा पंजोबा खापर पंजोबा जेही होते, कोणाचे? कौरवांचे, पांडवांचे. त्या सगळ्यांना ते देवता झोका देत होते. ते म्हणे हे कोण आहे त्यांना देव धोका देतात? ते म्हणे कर्ण खूप पुण्य करतोय, त्याच्या पुण्याने ह्या आजोबांना पंजोबांना देव धोका देत आहे. आपण पुण्य कसं आणि किती करायचं ते पहा आधी. नंबर 1, जाताना रस्त्यामध्ये एक मोठं जंगल लागलं. तिथं खूप धष्टपुष्ट वनगाई होत्या. त्या पाहून तो थांबला. हिरवगार जंगल होतं. तो म्हणे हे कर्णाने दान पुण्य केलंय म्हणून स्वर्गाच्या अगोदर इथे हे वनगाईचं वन तयार केले देवाने. अरे बापरे, फुगला असेल का नाही आपल्या पुण्याचं काय होते ते पाहून. गेल्यावरती आला खाली, पण विकल्प तयार झाला. त्या पोरीला एवढं कळलं माझ्या पुण्याचं काय झालं, तिच्याशी लग्न करतो. त्या पोरीला जाऊन निरोप दिला, म्हणा नवरी होऊन ये, मी लग्न करतो. ती म्हटली ते 3 दिवसांनी पाहू, उद्या तू पश्चिम दिशेला जा, हीच घटना घडेल. वाईट थोडासा जरी विचार आला तरी काय परिणाम होतो. आपल्या मनात वाईट संकल्प विकल्प करायची काही गरज नाही, कारण आपलं चिंतन बिघडतं. एक तर आपण चिंतन करीतच नाही, बसतच नाही. एवढं तेवढं बसतो आणि बाहेर इकडे तिकडे कुठे गेलं कोणतरी भेटलं की काहीतरी चांगलं वाईट बोलतो. आपली साधना कट गेली त्याच्याकडे. म्हणून साधकाने सावधतेने वागायचं. मी आज किती वेळ बसलाय, 5 मिनिटं 10 मिनिटं, पण शक्यतो कोणाबद्दल चांगलं वाईट मला बोलायचं नाही, एवढा नियम पाळायचा. नंबर 1, कर्णाने सांगितल्यावर कर्ण निघाला पश्चिम दिशेला. तशीच कालसारखी घटना साधू बाहेर यायला घेतला, पण कालच्या ज्या गायी दष्टपुष्ट होत्या तिथे सुरी घेऊन माणूस उभा होता. का बरं? म्हणजे कर्णाच्या मनात विकल्प तयार झाला. त्यांनी जर तो पूर्ण केला तर ह्या गायी मरतील आणि सगळं पाप त्याच्या डोक्यावर जाईल. काय करायला गेला? पुण्याचा परिणाम विचारायला गेला. पुण्याचा परिणाम. वर गेला, जेवण झाली, स्वर्गात फेरफटका मारायला. काल जे आजोबा पंजोबा खापर पंजोबा देव देवता इंद्रचंद्रावर झोका देत होते त्या नरकाच्या कडेला होते. आपण खाली जे कर्म करतोय त्या कर्माचं फळ आपल्या लोकांना मिळतं. आपण इथं नामस्मरण केलं ते त्यांना मिळतं, ते स्वर्गाला जातात. आपण इथं नामस्मरण केलं ते त्यांना मिळते, ते वैकुंठाला जातात, त्यांना मोक्ष मिळतो. पितरांना पितर देवता सप्तपाताळाच्या खाली आहे. ते वाट पाहतात आमच्या घराण्यामध्ये कोणाचा जन्माला येईल, कोण असा जन्माला येईल की आमच्या घराण्याला मोक्ष देईल, उद्धार करील. त्याचा स्वतःचाही उद्धार होईल. पुराण प्रसिद्ध नामे देव दानव आणि मानव तिन्ही लोकांचा उद्धार होतो. मानवाचा होणार की नाही? कधी होणार? नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले, कपिकुळ उद्धारले मुक्त केले राक्षस. हो, राक्षस मुक्त झाले, कारण देवाला पाहत पाहत लढत होते सारखे, म्हणून राक्षस मुक्त झाले. आपण काही देवाला तेवढा पाहत नाही म्हणून मुक्ताचा विषय करायचा नाही. आणि वानर उद्धरून गेली, कारण संगत देवाची केली. देवाच्या संगतीने देवाच्या बाजूने लढले म्हणून वानरे उद्धरले, कपिकुळ उद्धरले, मुक्त केले. पण कंठी राहो. कसं कंठात नामस्मरण करायचे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि कंठातलं नामस्मरण जर तुमच्या अनुभवाला यायला लागलं तर आतल्या घडामोडी आपल्याला कळतात. कारण आत हरी, बाहेर हरी. हरीने घर कोण दिले? आपल्या हृदयस्थाच्या ठिकाणी परमात्मा राहतो. ज्ञान त्याच्याचमुळे होतं. ज्या हृदयस्थाच्या दीप्ती मन बुद्ध्यादिकी वर्तती, माझी स्फुरण स्फूर्ती ज्ञान उत्पत्ती पाया लागे. त्या हृदयस्थाच्या ठाई
भजनशील कोणीच नाही. शिनता बाह्य उपाय जनापायी पडताती, तैसा हृदयामध्ये रमी रामू. तुमच्या हृदयात ईश्वर आहे. असता सर्व सुखाचा रामू, का भ्रांताशी कामू विषयावरी. मग भ्रांत अवस्था घालवण्यासाठी तर अनुग्रहाचं काम आहे. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य म्हणत होतले, आत्मस्वरूपी गातले हरोनिया. आत्मस्वरूपाकडे काय घातलं? मन धुतलं, आत्मस्वरूपाकडे लागलं, पण सगळीकडचं हरून सगळं डोक्यात ठेवून नाही देणार बसताही. इकडलं तिकडं इकडे तिकडे लक्ष गेले तर बसलेला आहे माणूस ध्यानाला, बसतोय, पण मन नाही बसलं तर मनाला साधना करायची आहे. मना सज्जना भक्तिपंथीची दावी, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावी. जनी निंदेते सर्व सोडोणी द्यावे, जनी वंदेते सर्व भावे करावे. मनाला सज्जन बनवण्यासाठी नामस्मरण कोणाला करावं लागेल? मनाला. आणि कधी करावं लागेल? प्रभाते मणी राम, पुढे वैखरी राम, सदाचार हा थोर, जगी तो चितो विधन्य होतो. सकाळी सकाळच्या प्रहरी म्हणा हरी हरी, चुकेल यमपुरी तयाचे. खूप चांगलं मिळाले रे बाबा आपल्याला, फक्त वळलं पाहिजे. कळून उपयोग नाही, वळावं लागतंय. नाहीतर पिकलेलं वांग आणले आणि वांग्याच्या झाडाला हापूस आंबा आलाय म्हटलं तर मग काही जमायचं नाही जमणार. शेतात शेतभर फिरून आली, भुईमुगाच्या शेंगा बाई घेऊन ये तेवढ्या. आखी शेतात फिरली, तिला माहितीच नाही तो टहाळा उपटावा लागतो आणि खालच्या शेंगा पिळून काढाव्या लागतात. शेतात फिरून म्हणले आत्या शेतात नाही आल्या पालाचे. असा राग आला तरी गेली, तिला धरलं मनगटाला, गमेला नेलं, घेऊन गेली. बस 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 उपटलं, पिळलं गमेला. बस आय्या टाइमपास जमिनीच्या पोटात असतो का? आता ते टाइमपास आहे, टाइमपास म्हणून विकल्या जाणाऱ्या शेंगा जमिनीच्या पोटात येतात. तर फळाशिवाय शेंगा नाही, देठाशिवाय फळ नाही, वांग नाही. तुमच्याकडे वांगेवाली आली, ती जर म्हटली वांग्याचे देठ आहेत ना ते काढून मला वांगे दे, ती देईन का तुम्हाला? नाही तर वल्ले शेंगा विकायला आल्या, तिला म्हणतात टरपल्याचं वजन येईल, कशा घ्यायच्या. हे टरपल आहे ना, शरीर आतमध्ये तो परमात्मा राहतोय काका, त्याच्यावर प्रेम करायला शिकारे. कोणाचे हे घर इथंच राहील, हा देह कोणाचा? आत्मा रामजाचा तोची जाणे. मी तू हा विचार विवेक शोधावा, गोविंदा माधवा याची देही. घडी देवाचे भजन याची देही, याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. पण भाग त्याग लक्षण कळायला पाहिजे. प्रपंच बरोबर आणलेला नाही. एका आवाजात सांगा, प्रपंच बरोबर आणलेला नाही, तुमच्या बरोबर येणार नाही, म्हणून त्याला माझा म्हणू नका. शाबास. नुसतं रात्री जरी रोज म्हणले ना देवा ह्यो प्रपंच तुझा आहे, मी तुझा आहे. पडा सकाळी उठलं तेव्हा हे सगळं तुझं आहे, माझं काहीच नाही. आम्ही कोणाकडे गेलो ना बाबा, आम्हाला म्हणते हे तुमचंच येऊ सगळं, बंगला गाडी पैसा हे सगळं तुमचंच येऊ सगळं. कसलं पोकळ बोललोय बाबा. आम्ही काय एवढे बुद्धू आहेत का तुम्ही आमचं म्हणायला आम्ही घेऊन जायला? कहते लेकिन करते नाही मोह के बडे लवाड, कलम हो जाएगा या रसाई के दरबार. देवाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर हा वाचा रडे बोलताची. तिथे गेलं काय सांगणार, काय करून आलात तुम्ही? पण नामधारकाचं वशीला आधीच लागलेला असतोय. तिथं जाऊन उभा राहिला ना निसता त्याच्या कपाळाचा गंध, त्याच्या गळ्यातली माळ. कसा आला इथं, काय केलं जीवनात चांगलं, हा अनुग्रह घेतला, याला हात घ्या. एकदाच उच्चार केला, एकदाच. दोन सख्खे भाऊ असतात, शेजारी शेजारी राहत असतात. एका भावाला देव आवडत नाही, नाम नाही, माळ नाही, गुरु नाही, काही नाही. काहीतरी त्याचं गाडी घ्यायची हिंडायचं. आणि एक भाऊ मात्र कीर्तनकार, प्रवचनकार, हे लवाजामा गोळा करायचा, लागण एवढा खर्च करायचा, पंक्ती गाळत. याला नाही आवडायचं. काय लोक जेवायला गेलं फुकट निघतं, त्याला आवडायचंच नाही. काय नाही खर्च करताय, त्याची आबादच होती. कुणी या खा प्या मस्त आयुष्यमध्ये, त्याला काही कमीच नव्हतं. पण त्याची गुरु महाराज आले म्हणले या गुरुपौर्णिमा झाल्या माझ्याकडे. पण त्याच्या कपाळाला ताट्या पडला. आला भाऊ म्हणे यांचा बाबा. पण बाबाने सांगितलं एक काम करा,
आतमध्ये गावात नेताना मला वाजत गाजत न्या म्हणजे त्याला कळेल मी आलो म्हणून. आला बाबा गावातून. आता असा राग आला का नाही, आला यांचा बुवा, यांचा बाबा आला. आमचा बाबा आला ना, नवीन विषय होता लोकांना, शास्त्र माहिती नाही. ते नाम सोपेरी वाचेशी सद्गत चित्तचा काटली आटू घेत वाचा पामुळीचे तिच्या घेत अपार कंचुकी तर रोमांच आले आठवणी डोळे वर्षतात आनंद जळे आतील सुकोर्मीचे बळे बाहेरी कापे. आज सुखाची मी तयार होते, शेत कापतं, डोळ्यातनं पाणी येतं. ज्ञानेश्वरी वाचते, पारायण करते, पण त्याच्यात काय लिहिलं हे माहीत नाही. आम्हालाच माहीत नव्हतं. तर मग बाबा आला त्यांचा बाबा, झालं सगळं भुताळ गोळा. गेला त्यांचा बाबा, रस्त्यातच उभे राहायचे. रस्त्यावर बाबा आले का, बाबांचे हो. बाबा चालले का, बाबांचे हो. कवर जातात आता, 2-3 दिवस झाले मला आलेलं, जातात ना आता. बरं बरं बरं. नाही आम्ही पाहिलं होतं म्हणून विचारलं. आता तुम्ही विचारलं म्हणून ते बारीक होणार आहेत, आणि तुम्ही नाही विचारलं म्हणून ते मोठे होणार आहेत. तुमच्या विचारण्यावर त्यांचा चांगले मोठेपणा अवलंबून नाही. मग त्यांनी काय केलं, बाबाला बडबड केली तोंडातल्या तोंडात. बाबा कीर्तनाला जाताना बाबा म्हणले तुम्ही ताशा वाजवीत जावा, म्हणजे त्याला वाटेल मी गेलो. मग बाबांनी काय केलं, ते लोक रिकामीच गेले, बाबा आतच राहिला. हा बाहेर आला आणि दार लावून घेतलं. म्हणलं बरं झालं गेला बाबा. बाबांनी काय केलं, बाहेरून कडी लावली. गेले कीर्तनाला, कीर्तन झालं छानपैकी, परत आले. आतमध्ये बडबडायला लागलं. बाबांनी उघडलं दार, दार उघडलं, निघालं बाहेर. तुम्हाला असं शिकवलं का तुमच्या गुरुनी, लोकांच्या दाराला कडी लावायची? असं त्याचा बाबा काही बोलले नाही. बाबांनी फक्त त्याचा हात धरला. असा हात धरला की त्याला असा करता येईना, असा हात धरला. हात धरल्यावर त्याला म्हणले राम म्हण, नाम किती श्रेष्ठ आहे हे सांगतो तुम्हाला. त्याला म्हटले राम म्हण, नाही म्हणणार म्हटलं. राम म्हण, मी हात सोडत नाही तुझा. ते रात्रभर मी उभा राहीन पण तुझा हात सोडणार नाही, राम म्हण. शेवटी त्याचा नाईलाज झाला. तासभर बाबाला हात वळवून त्याचा हात दुखायला लागला, पण बाबांनी काय हात सोडला नाही. मग शेवटी तो रागारागा म्हणला राम राम राम. बाबाने हात सोडला. किती वेळा राम म्हटला तो? एकदाच राम म्हटला त्यांनी. पुढे कालवशामध्ये तो कीर्तनकारही गेला, तोही गेला, पण त्यांनी जिंदगीभरचं पाप केलेलं होतं, एकदाच राम म्हटला होता. आता काय करायचं? ते यमाची यमदूत आले, म्हणे याच्याकडचं नाम विकत घ्या. सावध झाला, म्हणजे नाम मोठं आहे बरं का. गगना मुनी वाढ नाम आहे, नाम मोठं आहे बरं का. यांनी काय जरी म्हटलं तरी आपण ऐकायचं नाही. ते म्हणे विकून घ्या नाम, चला ब्रह्मदेवाकडे. तो म्हणे तसं कसं येऊ? यमाला म्हटलं खांदेकरी 4 बोलवा ना. तो जीव त्याच्यात घातला, पालखीमध्ये निघाले, ब्रह्मदेवाकडे आले. म्हणे जीवाने एकदा नाम घेतलं ते आपल्याला घ्यायचं आणि त्याला नरकाला टाकायचं. तो जीवात्मा म्हणे नाम किती चांगलंय, बरं झालं बाबाचं रागारागण तरी आपण नाम म्हणलो. ब्रह्मदेव म्हणे मला कशी नामाची किंमत सांगता येईल, मलाच कळत नव्हतं. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गा विरक्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. मधीश्वरा ते ना ओळखे ना सृष्टी करू शके, थोरू केला ना मी एके जेणे. त्याला स्वतःलाच कळत नव्हतं मी कोण आहे. तर देवाला यावं लागलं आणि त्याची शंका काढावी लागली. तो म्हणे मला नामाची किंमत करता येणार नाही. तो जीव काय म्हटला, मला ती का त्या ब्रह्मदेवाला खांदा द्या. मग शंकराकडे गेले. ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करायला पटायते, पण म्हणे हे जीवाचं पाप पुण्याचं कसं काय बाबा करायचं, आपल्याला नाही ते काय जमणार. शंकराकडे गेले, शंकराने सांगितलं मला जमणार नाही. शंकराला म्हणे खांदा द्या. विष्णूकडे गेले, विष्णू म्हटले जग सांभाळणं काही इतकं अवघड नाही, पण ते पाप विकत पुण्य विकत घ्यायचं, पुण्याच्या बदल्यात त्याचं पाप वाढवून द्यायचं, ही कला मला माहीत नाही. मग हे सगळे खांदेकर झाले, ब्रह्मा विष्णू महेश सगळे. गेलं नारायणाकडे, सप्त पाताळाच्या खाली परमात्मा बसलेला आहे, शेष शैनागाच्या तिथं आडवा. हे तिथं गेला, पालखीतला जीवात्मा टंकन उडाला आणि देवाच्या मांडीवर बसला. साधूचा अंग केला. हे म्हणे देवा याच्याकडचं राम नाम काढून घ्या. काय करा, राम नाम काढून घ्या, म्हणजे मग त्याची काय असेल ती किंमत द्या, अजून 4 वर्ष जगायला द्या, पण याला नरकाला टाकायचंय. म्हटले अरे साधूने हात धरलाय. कोणी? साधूने हात धरलाय. साधूच्या अंकित कोण आहे? साधू या संतांनी देवाला धरिले मनगटी. साधूने हात धरलाय रे त्याचा.
आणि साधूच्या मुखातनं त्याने ऐकले रे. कानी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापके भरिले तोची आई. भले त्याच्या डोळ्यात उगवलंय नसेल, पण पेरले गेले रे कानामध्ये त्याच्या. तुमच्या कानात पेरले गेलंय. डोळ्यातनं उगवायला पाहिजे हरी, आणि डोळ्यातनं जर एकदा तो परमात्मा सगळीकडे उगवला ना, तुम्हाला वाटेल नासके पुसकट ह्या दिसणाऱ्या डोळ्यांमध्ये नाही, ज्ञान दृष्टी अवलोकिले या डोळ्यांनी नाही. डोळ्याचा डोळा उघडीला जेणे, लेवविले लेणे आनंदाचे. मग तो म्हणे सद्गुरु सारखा असता पाठी राखा. कसा का होईना, भावाचा का होईना गुरु, पण माझा हात धरला, मला राम म्हणून सांगितलं तर मी आज देवाच्या मांडीवर आहे. मग तुम्ही कुठे असणार आहेत? नामधारक आहेत आपण. कोणाला चांगलं म्हणणे नाही, कोणाला वाईट म्हणणे नाही. आपला काहीही जगताशी संबंध नाही. कामापुरता प्रपंचाशी संबंध आहे. 24 तास थोडी प्रपंचाला बांधलोय आपण प्रपंचाला बांधलेले नाहीत. एवढा मोठा श्रीपाद बाबांसारखा महात्मा भेटला. उगीच मी भगवान म्हणत नाही, गुरु देव म्हणतो आपण, गुरुर ब्रह्मा म्हणतो आपण, गुरुर विष्णू म्हणतो आपण. मग आपल्यासोबत ब्रह्मा म्हटले ब्रह्मदेव डोळ्यापुढे येतो, विष्णू म्हटलं की शंखचक्र डोळ्यापुढे येतात, गुरुर्देव महेश्वरा म्हटलं की शंकर डोळ्यापुढे येतो. पण त्यांचा आत्मा आणि तुमचा आत्मा एकच आहे. त्यांचा श्वास आणि तुमचा श्वास एकच नामस्मरण करतो. याला म्हणायचं ज्ञानदेवा पाठ. हे कळालं पाहिजे तुम्हाला. आणि हे जर तुम्ही एकदा यथार्थपणे समजून घेतलं तर देवाचा बाप आपल्याला मोक्ष देईल तिथे गेल्यानंतर. कारण मोक्ष मिळायला पाहिजे देहाला नाही, जीवाला. जिवंतपणे जर तुम्ही नाम घेता 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 घेता, लोक तुम्हाला दाद्या दाद्या म्हटलं तुम्ही स्वीकारलं, नाना नाना म्हणलं स्वीकारलं का नाही? स्वीकारलं नाना नाना म्हटल्यावरती. मग का जे काही नाव ठेवलं, कुठेतरी हाक मारली तर स्वीकारलं. मग ते नाम तुम्हाला कसं करावं लागेल? मंथोनी. सतत त्या नामाचं मंथन करावं लागेल. कामात, धुण्यात, पाण्यात, ध्यानात, सगळ्या कामामध्ये तुम्हाला तुमच्या श्वासावर लक्ष ठेवायचंय. आणि श्वासावर लक्ष ठेवलं तर काय परिणाम होईल बा? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. दुःखाचं सुख होईल कामामध्ये नामस्मरण म्हटलं तर. पण कसा आहे होतो? सद्गुरु माझा जीवाचा जीवलग, मालक किती जीवलग आहे, बायको किती जीवलग आहे, लेकरं किती जीवलग आहेत, नातेवाईक किती जीवलग आहेत, आणि सद्गुरू किती जीवलग आहे. आलाय का? भेटलाय का? भेटावंसं वाटतंय का? बोलावं वाटतंय का? गहन विषय राजा, अतिशय गहन. भेटावं 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 भेटावं. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हा, भेटीला लागी जीवा. वाट पाही रात्र दिवस वाट पाहावी ती तुकोबर यांनी देवाची. म्हणून तर देव त्यांच्या पिढीमध्ये आला ना. प्रत्यक्ष पंढरीश परमात्मा आला आजोबांच्या पाठीमागे बांधून, यांच्या तुकोबर यांच्या. चांगला विचार करा जरा थोडंसं. हे करायचं ना का आणि कशासाठी करायचंय? विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि जीवाला पूर्णत्व यावं. पूर्णत्व कधी येतं? एक गोल काढलेला आहे, ह्याकडे एक टिंब आहे, त्याकडे एक टिंब आहे, आणि असा पूर्ण रेघ ओढली ना, त्याला व्यास म्हणतात. आणि व्यास महर्षी पुराणांचा अधिकारी. व्यास उच्चिष्ट जगत्रय, म्हणून जे महाभारती नाही, त्रैलोक्य जे नाही ते व्यास पुराणामध्ये. सगळी पुराण व्यास पुराणाला शरण गेली. आणि ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची काय खोदी बुवा व्यासांची. तुम्हाला कळलं ना काय खोदी व्यासांची ते? व्यासांनी फक्त काय केलं? भागवत रचना केली आणि शुकाचार्यांनी ती वाटली जनता जनार्दनाला, राजा परीक्षितीला सांगितली. फार महत्वाचा विषय, फार महत्वाचा विषय. गुरु म्हणजे भातपोळी नाही. व्यवहारिक सत्तेतले सगळे तुम्हाला परत मागं पुढे होतील, पण सद्गुरू तुम्हाला मागे पुढे होणार नाही. तुम्ही नाव घेत 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 झोपलात ना नामाच्या याच्यामध्ये, तर शरीरातल्या सगळ्या ग्रंथी नामस्मरण करतात. अर्जुनाचा रोम रोम नामस्मरण करत होता. मग आपला नाही करणार का? आपलं करीत नाही का? माझे बाबा सांगायचे 50 रुपये रोजाचा गडी लावायचा का, तेव्हा तुमचा रोम रोम भजन करेल. हे कळेल कधी? कळेल तुम्हाला? तुमचा सर्वांचा रोम रोम भजन करतोय. उद्धवाचं दुपारी जेवण झाल्यानंतर अर्जुनाकडे
उद्धव म्हणतो डोक्यावर ऊन आलंय, चल मला आठवण झाली, काम आहे माझं. तिथे गेला तर जेवण खावण करून 1-1:30 वाजला, 2 वाजायला आले. अर्जुन द्रौपदीच्या मांडीवर डोकं ठेवून आणि ती वारा घालत होती. आल्यानंतर मग हे आले दोघे, जा बरं तू ते द्रौपदीला सांग, कृष्ण दादा बोलते, थोडंसं काम आहे माझं. हा गेला तर ती मांडीवर डोकं ठेवले, वारा घातलाय, तरी पण तसं केला देवाचा निरोप म्हणून. देवा ताई, देवाने तुमची आठवण केली आहे. देव बोलवतात तुम्हाला काम आहे. ती म्हणे देवाला जाऊन सांग, पती देवाचं सेवा करते, पती देवाचं डोकं माझ्या मांडीवर आहे, मी येत नाही, तुला काय काम आहे सांग. किती राग आला असेल त्याला, किती राग आला असेल. पतिव्रताने अनेकांची स्तुती, सर्व भावी पती जाणत असे, समोर देव आहे. ती म्हटली नाही, माझा देव इथं झोपलाय, मी येत नाही. देव म्हणे उद्धवा, त्याचं मांड तुझ्या डोक्यावर, त्याचं डोकं तुझ्या मांडीवर घे. रागच आला त्याला. काय देवाचं डोकं, ती बाई तिथं, तो झोपलाय, आम्हाला 3-3 वेळा पाठवतोय. दुसरा कोणी असताना माघारी द्वारकेला नेला असता. परत आला म्हणे द्रौपदी ताई, ते तुम्ही जाऊन माझ्या मांडीवर डोकं द्या. मांडी हलवू नका, हात हलवू नका, वरचे वर हवा घाला, त्यांना त्रास होईल असं काही करू. बघा आता त्याला राग आला, पण तिने हळूच डोकं मांडीवर ठेवलं, पंखा हातात दिला आणि लावू नका बरं का शरीराला त्यांच्या. दरवाजा हळूच लोटून घेतलं आणि बाहेर गेली. आणि कृष्ण आणि द्रौपदी बोलत उभे राहिले. शेजारच्या रूममध्ये बसले. एक 10-5 मिनिटाचा वेळ गेला. आवाज सुरू झाला, जय श्रीकृष्ण. जरा स्वतःचं चिंतन ऐकायला शिका. कोण चिंतन करतंय, कोण काय करतंय, कोण काय करतंय, कोण काय करतंय हे पाहण्यापेक्षा आपलं आतलं चिंतन काय चालतंय हे बघा. काय चाललंय, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. म्हटलं बेल लावून ठेवले असं. इकडे बघतोय तेव्हा लाईटी होते का, कुठं काही आवाज येईल. अर्जुनाच्या केसांवर असा हात लावला लांबून. ती म्हणली होती ना हात लावू नका, केसांना हात लावला असा. तर त्याच्यात आवाज निघत होता, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. अंगावरचे केस ताट उभे राहिले होते. अर्जुनाच्या अंगावरचे केस ताट उभे राहिले होते. त्यातनं आवाज निघत होता, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. उद्धवाच्या डोळ्याला पाणी आलं. देवाने हे दाखवण्यासाठी मला इथं आणलं आणि म्हणून अर्जुनाच्या मागे देव पडतोय. उद्धवाच्या डोळ्याला पाणी आलं. 1 तासाभराने द्रौपदी आली. म्हणली भाऊ तुम्हाला त्रास झाला थोडासा, सॉरी बरं का जरा. पण तेवढ्यात अर्जुन उठून बसला, उद्धवाला पाहिलं आणि मिठून मारली. उद्धव काका तुम्ही आणि माझं डोकं तुमच्या मांडीवर. हो म्हणे, द्रौपदी ताईला देवाने बोलवले होतं. आणि पटकन उद्धवाने अर्जुनाचं दर्शन घेतलंय. म्हणे काका का पाय पडताय तुम्ही माझ्या. नको 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 नको, तुम्ही फार मोठी आहात. नाही रे अर्जुना, परमार्थ क्षेत्रामध्ये जे क्षणी अनुभव लाभला ते क्षणी मुक्त पावला. बंधन काही आत्म्याला बोलत नाही. आत्मा बांधलेला नाही, कापत नाही, जळत नाही, मरत नाही, येत नाही, जात नाही. ते वस्तू मी आहे. सर्वांच्या हृदयदेशी, सर्वांच्या वापरले, फक्त पवारवाडीच्या किंवा जवळपासच्या 10-5 खेड्यांच्या नाही, सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका ही आयशी, जे बुद्धिस्फुर्यानिशीचे वस्तू मीला. आणि त्या मीचा विचार करत जावा. मी शरीर नाही. पडले पडले विचार, मी शरीर नाही. शरीर माझं आहे. हात माझा, पाय माझा, कान माझा, तोंड माझं, डोळे माझं आहे शरीर. पण मी शरीर नाही. आणि मी शरीर ही उपाधी आहे. आणि संत महात्मे काय करतात, उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत तत्वज्ञ संत स्वीकारिती. संत काय करतात, त्याचा विचार करतात, ते स्वीकारतात. मग हे कोण सांगेल आपल्याला, कुठेही जातो फक्त मनातल्या मनात नामस्मरण करा. व्यवहारिक सत्ता तुमची सगळी सगळ्यांची सुंदरपैकी लाईनला लागते, यात काही शंका नाही. पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुमची वाढ झाली पाहिजे. नामाला तुम्ही बसलं पाहिजे, केलं पाहिजे. मधून अजून थोडंसं विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, आठवण आली पाहिजे सद्गुरूची, देवाची, नामाची. मग आठवण तुम्ही देवी पांडुरंग तुकोबरे सुद्धा सांगतात, देवा आठवण दे बरं. विसरण्याची दाट शक्यता आहे, मी विसरेल, पण तू विसरू नकोस मला. कशासाठी करायचं, बाबांचा महात्मा भेटला नसता, त्याचा अंगीकार केला नसता, त्याचं चिंतन केलं नसतं, त्याचा विचार केला नसता, तर मी तुमच्या गावाला कशाला आला असतो. का पै पाहुणा आहे, काही आई बाई आहे, कोणी नाही. पण आहे कोणीतरी, माझ्या देवाचं नाम, माझ्या माऊलीचं नाम तुमच्या गावाला आलेलं आहे. मग ते नाम
माऊलीचा श्वास आणि तुमचा श्वास एकच नामस्मरण करतो. म्हणून मग एका अभंगामध्ये नाथ बाबा म्हणतात पहा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकांचा मायबाप, साधकांचा वापरलेला आहे. गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, बाकीच्यांचा नाही वापरलेला. कोणाचा वापरलेला आहे? साधकांचा मायबाप. दर्शने हारे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधे दिली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा. मग ते आता तुम्ही साधू संत जीवलग कर. ज्ञानोबा सांगतात, सद्गुरू माझा जीवाचा जीवलग. असं काही भेटला, असं काही ज्ञान प्रदान केलं, असं पाहिलं नाही ही पोरगी आहे, हिचं अजून लग्न व्हायचंय, हिला काही ज्ञान होणार नाही, हिला काही कळणार नाही, असं काहीही पाहिलं नाही. आणि ज्ञान प्रदान केलं, ज्ञानदान केलं, ज्ञान प्रदान केलं. आणि ज्ञानदान ज्ञान प्रदानाचा अंगीकार व्हावा. तुमची ज्या वेळेला प्रगल्भ अशी शक्ती जागी होते आतून, असं ऐकावं वाटतं, बोलावं वाटतं, भेटावं वाटतं, करावं वाटतं. अरे त्या सावता बाबांनी शेतातल्या पिकाला सांगावं, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, मोठ नाडा वीर दोरी अवघी व्यापिली रचिली पंढरी, लसूण मिरची कोथिंबेरी अवघा माझा झाला हरी. बा कशी दृष्टी आहे साधू संतांची. जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. वैकुंठ कैलाशी तीर्थक्षेत्री देव, तयाविन ठवरिता कोठे. आणि हे सगळं म्हणायचं नाही, सांगायचं नाही, त्याचा विचार करायचा की मला असं व्हावं. सद्गुरू सारखा स्वैर सज्जन दाविले निधान वैकुंठीचे, सद्गुरू माझा जीवाचा जीवलग, पिढीला पांग प्रपंचाचा. सद्गुरू माझा अनाथा माऊली. असं नाही म्हणलं माझा गुरु तू खाणारा आहे, तो पिणारा आहे, तू रस्त्यात पडणारा आहे, तू टिंब आहे. फक्त पाहिलं याच्यामध्ये माझं ब्रह्म राहतंय, माझा देव राहतो, माझा राम राहतो. आणि तुमच्याकडे ते नाम देऊन टाकलं. ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेव म्हणे अवचित घडले, निवृत्तीने दिधले निज बीज. माझ्या गुरुने मला त्याच्या आतमध्ये जे चालू होतं ते दिलं, अचानकपणे दिलं. बघा मग कधी कळेल आता आपल्याला. समजून घ्या, करत जावं जरा थोडंसं. असं काही करू नका. नामेची तरले कोट्यान कोटी, नामी तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. म्हणून परत सांगू असं वाटतं, रात्री झोपताना नामस्मरण करा, सकाळी उठताना करा, दिवसभर कामात त्याच्यात तोंड बांधून देवाच्या श्वासावरती लक्ष ठेवा आणि नामावरती प्रेम करा. नामावर प्रेम करा, साधू संतांवर प्रेम करा. एवढ्या 2 गोष्टी आपल्याबरोबर येणार आहेत. एक 5 बोटांनी केलेलं अन्नदान, तेवढाच फक्त आपल्या नावावर पडणार आहे. कुठे काही केलेला दान धर्म, तेवढाच फक्त आपल्या नावावर पडणार आहे. आणि आपण जेवढं काही नामस्मरण करू, तुकोबाराय म्हणतात, दणको नाम तुकयावानी. मी इतकं नाम घेतलंय माझ्या जीवनामध्ये, इतकं नाम घेतलंय देवा, रणको नाम विठ्ठल दनी प्रेम व्याज देई मी नारी. मी इतकं नाम घेतलंय, तुझ्या डोक्यावर रून झालंय, माझं प्रेमाचं व्याज टाक. फार सुंदर अभंग आहे, प्रेम व्याज देई मदारी. तुम्ही नामस्मरण करत राहा, तो प्रेम तुम्हाला भरभरून देत असतो. तुम्ही सगळेजण तर आला तिथे माझी झालेली सेवा मार्गदर्शनाचे चरणी, तुम्हा सर्व साधू संतांची चरणी आणि माझ्या हृदयस्थ सद्गुरूच्या चरणी अर्पण करतो आणि ते थांबतो. कारण तुमचं अजून जीवन व्हायचं आहे. तुम्ही तरी शेतात इकडे